बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा हा आपण कालच या नवीन अध्यायाचं निरूपण आपण चालू केलेला आहे. हा जो 16वा अध्याय आहे या अध्यायाचं नावच आहे सूर असुर योग. म्हणजेच या अध्यायामध्ये आपल्याला सूर म्हणजे दैवी गुण आणि असुर म्हणजे राक्षसी गुण या संदर्भात आपण संपूर्ण उहापोह या अध्यायामध्ये आलेला आहे. तर या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊलींनी आपले जे गुरु निवृत्तीनाथ यांना वंदन करताना, त्यांची स्तुती करताना त्यांना सूर्याची उपमा देतात. ते आपल्याला आपल्या गुरुला ज्ञान सूर्य असं संबोधतात. आपण आमचे ज्ञान सूर्य आहात असं म्हणतात. आणि या ज्ञान सूर्याची उपासना करून मला जे ज्ञान प्राप्त झालेले आहे त्या योगानेच मी ही ज्ञानेश्वरी आपल्याला सांगू शकतो असं ते म्हणत आहेत. याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की आपली तुलना मी सूर्याशी करणं म्हणजे खरं तरी चुकीचं, कारण आपण त्याही पेक्षा श्रेष्ठ आहात असं ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंना म्हणतात. काल आपण 30 ओव्या पाहिलेल्या होत्या. आज 30 पासूनच्या पुढच्या ओव्या आपण पाहणार आहोत. भाग नंबर 2, ओवी नंबर 30. मिया गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे, वानुलवा लाधुलो ते दुधेन धावे, दैवलो दैवे माझिया सत्यवादाचे तप, वाचा गेले बहुत कल्प, तया फळांचे हे महाद्वीप, पातली प्रभू पुण्ये पोशिली असाधरणे, तिये तुझे गुण वानणे, देऊनी मज उत्तीर्णे, जाली आजी जी जीवात्वाच्या आडवी, आतुडलो होतो मरण गावी, ते अवदासाची अघवी, फेडली आजी ते गीता येणे नावे नावागिणी, जे अविद्या जिनोनी दाटुगी, जे कीर्ती तुझी आम्हा जोगी, वानावया झाली. मी गीता रूप प्रसादामृताचे आवडीने वर्णन करू लागलो. तो तुमच्या कृपेने मला दुप्पट बळ आले. तुमच्या कृपेने म्हणजे गुरूंच्या कृपेने मला दुप्पट बळ आले. का, कशासाठी? तर गीता रूप प्रसादामृताचे आवडीने वर्णन करू लागलो म्हणून. प्रभो म्हणजे गुरु माझ्या वाचेने अनंत जन्मी सत्य भाषण रूप तप केले. त्याचे फळ हे गीता नामक महाद्वीप मला मिळाले. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली की माझ्या वाचेने, माझ्या वचनांनी, माझ्या शब्दांनी मी अनंत जन्मी हे तप केले आहे. हे तप केल्यामुळे मला त्याचे फळ म्हणजे हे गीता नामक महाद्वीप मला मिळालेले आहे. फळ म्हणून मला हे गीता नामक महाद्वीप मिळालेले आहे. मी आजपर्यंत जी बहुत पुण्याई केली तिने तुमचे गुणानुवाद वर्णन करणे हेच फळ मला देऊन
ती माझी उतराई झाली. त्याचं फळ म्हणून तुम्ही मला गुरु म्हणून मिळालात, गुरु म्हणून लाभलात, ही त्याची उतराई झालेली आहे असं म्हणतात. मी देह संबंधाच्या अरण्यात जेथे जन्म मरण घ्यावे लागते तेथे सापडलो होतो, ती सर्व माझी पीडा आज दूर झाली. देह संबंधाच्या अरण्यात म्हणजे हे जन्म मृत्यूचा जो फेरा आहे त्यात मी सापडलो होतो, त्यात मी अडकलो होतो, ती सर्व माझी पीडा आज दूर झाली आपल्या प्राप्तीमुळे, गुरूंच्या प्राप्तीमुळे. जी गीता या नावाने प्रसिद्ध आहे व अविद्येचा नाश करून बलवान झाली आहे, ती तुमची कीर्ती आम्ही वर्णन करण्यासारखी आहे. याप्रमाणे दारिद्र्याच्या घरी अकस्मात महालक्ष्मी आली तर त्या दरिद्री म्हणता येईल काय? प्रश्न कसा विचारलेला बघा, की दारिद्र्याच्या घरी, दरिद्री जो आहे त्याच्या घरी जर अचानक महालक्ष्मी जर आली तर त्याला दरिद्री म्हणता येईल काय? त्यासाठी ओवी कशी आहे बघा. पै निर्धरा घरी वाणी वसे, महालक्ष्मी येऊनी बैसे, तया ते निर्धन ऐसे, म्हणो एकाई. का अंधकाराची या ठाया, दैवे सूर्य आलिया, तो अंधारुची जगायया, प्रकाशू नोहे. जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणू ही दशा न धरी, तो भावाची ये सरोभरी, नवेची काई. तैसा मी गीता वाखाणी, हे स्वपुष्पाची तुरुवणी, परी समर्थे तुवा शिरवाणी, फेडिली ते. म्हणून तुझेनी प्रसादे, मी गीता पद्ये अगाधे, निरूपीन जी विशदे, ज्ञान देवो म्हणे. अथवा अंधकाराच्या घरी दैवयोगाने सूर्य पाहुणा झाला. दैवयोगाने काय झालं की अंधकाराच्या घरी सूर्यच पाहुणा म्हणून आला. अंधाराच्या घरी सूर्य पाहुणा म्हणून आला तर तोच अंधकार जगाला प्रकाशमय होत नाही का? अंधकार राहील का? जर सूर्य जर पाहुणा म्हणून आला तर राहणार नाही. अथवा अंधकाराच्या घरी ज्या ईश्वराच्या योग्यतेपुढे जग हे परमाणू एवढेही दिसत नाही, तो ईश्वर भक्तीने पाहिजे ते रूप धारण करत नाही का? याप्रमाणे माझे गीतेचे व्याख्यान म्हणजे आकाशाच्या पुष्पाचा वास अघटित करणी होय. परंतु आपण समर्थ असल्यामुळे माझी हौस पूर्ण केली. ज्ञानेश्वर माऊली या 3-4 ओव्यांमध्ये काय म्हणतात बघा, की गीता हे अगाध ज्ञान आहे. माझी योग्यता एवढी नाहीये की ते ज्ञान मी सर्वांपुढे मांडू शकू. माझी एवढी पात्रता नाहीये म्हणतात. किती नम्रता आहे बघा. सगळं असून स्वतःच नाही म्हणून सांगतात ते. पण हे प्रभो, पण हे गुरु, आपल्यामुळे, तुमच्या कृपा आशीर्वादामुळे मी हे स्पष्ट करून सांगू शकतो. अशी ही तुम्ही माझी हौस तुम्ही माझी पूर्ण केली आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, तुमच्या प्रसादाने गीतेतील सर्व श्लोकाचा अर्थ मी स्पष्ट सांगेन. आपल्या प्रसादाने म्हणजे आपल्या कृपेने मी गीतेतील सर्व श्लोकांचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. तरी अध्यायी 15वा
श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू आघवा उगाणिला. जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधी रूप आशेषा सद्वैध्ये दैशे दोषा अंगलीना. आणि कुटस्थ जो अक्षरू दाविला पुरुष प्रकाशू तेने उपहिताही आकारू चैतन्य केला. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मिश दाविले चोख आत्मतत्व. आत्मविषयी अंतुवट साधन जे अंगदट अज्ञान हेही स्पष्ट चावळला. तरी 15व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास सर्व शास्त्र सिद्धांत स्पष्ट करून सांगितला. ज्याप्रमाणे अंगात मुरलेल्या रोगाची उत्तम वैद्याने चिकित्सा करून निदान ठरवावे, त्याप्रमाणे ब्रह्म हे मायेच्या उपाधीने जगद्रूप धारण करते. त्याची वृक्षाबरोबर तुलना केली आणि अविनाशी असा जो देहातील जीवात्मा तो पुरुष या शब्दाने स्पष्ट करून सांगितला. आपण पाहिलं 15व्या अध्यायात काय झालं. 15व्या अध्यायात आपण वाचलं की हा संसार रूपी जो वृक्ष आहे त्याची तुलना म्हणजे ही जी माया आहे मायेच्या उपाधीने जीव हा शरीर धारण करतो. पण आत्मज्ञानाच्या मार्गावरचा प्रमुख अडथळा तो म्हणजे संसार, म्हणजे हे जग. त्याला उपमा त्याने दिलेला आहे पाठीमागच्या 15व्या अध्यायात वृक्षाची. त्याला संसार वृक्ष असं म्हणलेलं आहे. आणि अविनाशी असा जो देहातील जीवात्मा जो आहे तो पुरुष या शब्दाने स्पष्ट करून सांगितलेला आहे. आपला जो जीवात्मा आहे, जीव आहे, आपल्यातलं जे चैतन्य आहे, जो ईश्वराचा अंश आहे, त्याला पुरुष या शब्दाने स्पष्ट करून सांगितलं 15व्या अध्यायात. त्याने चैतन्याला मायेच्या उपाधीने आकारास आणले. नंतर केवळ शुद्ध जे आत्मतत्व म्हणजेच ब्रह्म त्याला उत्तम पुरुष या नावाने या शब्दाने स्पष्ट केले. आपण पाहिलं क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि त्याही पेक्षा श्रेष्ठ म्हणजे उत्तम पुरुष म्हणजेच ब्रह्म. हे आपण पाठीमागच्या 15व्या अध्यायात सगळं पाहिलेलं आहे. आत्मप्राप्ती करता बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट करून सांगितले. म्हणून या अध्यायात निरूपण करण्यासारखे काहीच उरले नाही. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की पाठीमागच्या 15व्या अध्यायात आपण हे सगळं पाहिलेलं आहे. म्हणून या प्रस्तुत अध्याय जो आहे, जो 16वा अध्याय आहे, याच्यात निरूपण करण्यासारखे काहीच उरलेलं नाहीये. आता पुढे बघा काय म्हणतात. म्हणून अध्यायी निरूपण नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहना एवं ये विषयी किर जाणते बुझावले अपार परी मुमुक्षु इतर साक्षांक झाले. त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीचीही. ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्ययात श्लोके तेथे ज्ञानाची बहुतेके वानिले तोषे. भरुनी प्रपंचाचा घोटू के जे देखांताची देखता द्रष्टू आनंद साम्राज्य पाटू बांधिजे जीवा. परंतु गुरु व शिष्य यांच्या स्नेहातिशयामुळे
बोललेची गोष्ट पुन्हा बोलण्यात येते. याप्रमाणे 15व्या अध्यायात सांगितलेल्या सर्व सर्व गोष्टी ज्ञान्यांना पूर्ण रीतीने समजल्या, परंतु इतर जे मुमुक्ष होते त्यांची शंका निवारण झाली नाही. 15व्या अध्यायामध्ये सर्व विस्तृतपणे सांगितलेलं आहे. जे ज्ञानी लोकांना सगळ्यांना समजलं, पण जे काही मुमुक्ष आहेत की ज्यांना काही शंका आहेत अजूनही, त्यांच्या शंकेचं निवारण झालेलं नाही, असा जो मी पुरुषोत्तम त्याला जो मर्मज्ञ ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन भेटतो, तो सर्वज्ञ व तोच माझा खरा भक्त होय. असे त्रैलोक्य नायक भगवान श्रीकृष्णांनी 15व्या अध्यायाच्या शेवटल्या श्लोकात परम संतोषाने ज्ञानाचे विशेष वर्णन केले आहे. भगवंतांनी शेवटच्या ओळीमध्ये काय वर्णन केले की असा जो मी पुरुषोत्तम त्याला जो मर्मज्ञ ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन भेटतो, तो सर्वज्ञ व तोच माझा खरा भक्त होय. संसाराचा घोट घेऊन ब्रह्माचे दर्शन होण्याबरोबर पाहणारा ब्रह्मरूप होऊन जीवाला आनंद रूपी राज्याचा पट्टाभिषेक होतो. असा ब्रह्मप्राप्तीचा दुसरा बलवत्तर उपाय नाही व सर्व उपायात यथार्थ ज्ञान हा राजा आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले. पाठीमागच्या अध्यायात पाहिलं आपण की ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञान हाच यथार्थ राजा आहे असं इथे म्हटलेलं आहे. ज्ञान नसेल तर आपल्याला काही समजणारच नाही. ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तेही तोषले निचित्ते, आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रीती ती होयना जवनिकी, तव योग क्षेमू ज्ञानविखी स्फुरलेची की. म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन, जालिया वृद्धी यत्न घडेल केवी. का उपयोजीच जे न लाहे, जे उपले जे ही अवाटा सुये, ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. याप्रमाणे आत्मज्ञानाची इच्छा करणारे जे होते त्यांना संतोष होऊन त्यांनी आपले प्राण ज्ञानावरून ओवाळून टाकले. पाठीमागच्या अध्यायात पाहिलं की ज्यांना ज्ञानप्राप्तीची इच्छा होती त्यांना आनंद होऊन त्यांनी आपले प्राण या ज्ञानावरून ओवाळून टाकले. एवढं गहन ज्ञान आपण 15व्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. आता ज्याबद्दल आवड उत्पन्न होते त्या वस्तूंबद्दल अधिकच विचार उत्पन्न होतात, असे प्रेमाचे लक्षणच आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडू लागली की आपण त्याच्यासारखा विचार करू लागतो, जिज्ञासा आपली उत्पन्न होते, त्याच्या बाबतीत आवड उत्पन्न होते. हे प्रेमाचेच लक्षण आहे असं म्हणतात. म्हणून आवड कशाची उत्पन्न झाली? ज्ञानाची. जे पाठीमागच्या श्लोकामध्ये आपण जे पाहिलं त्यात जे सगळं एवढं अगाध ज्ञान आपण ग्रहण केलं, त्यामुळे अजूनच आपली जिज्ञासा वाढली आणि अजून काय आहे का, अजून खोलवर जायची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तेच उपरोक्ष ज्ञान आपल्यास कसे प्राप्त होईल व पुढे कसे वृद्धिंगत होईल, किंवा जे ज्ञान प्राप्त न व्हावे व प्राप्त झाले असता आडमार्गास लागावे, अशी ज्ञानास विघ्न करणारी कोणती गोष्ट आहे ती समजावी. मग ज्ञानप्राप्तीच्या विरुद्ध अशी जी गोष्ट असेल ती सोडून देऊन
ज्ञानप्राप्तीस हितकारक अशी कोणती गोष्ट आहे ती मनोभावाने विचार करावी. ज्ञान जर आपल्याला हवं असेल तर ज्ञानाचाच विचार करायचा. त्याच्या व्यतिरिक्त किंवा ज्ञानाच्या विरुद्ध जी गोष्ट आहे ती सोडून द्यायची. म्हणजे काय होतं की ज्ञानप्राप्तीस हितकारक अशी जी कोणती गोष्ट आहे त्याच्या मनापासून विचार करायचा. म्हणजेच ज्ञानाची प्राप्ती होईल ना. ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजती, भावो जो धरिला चित्ती, तो पूर्वाया लक्ष्मीपती बोली जेल. ज्ञानासी सुजन्म जोडे, आपली विश्रांती ही वरी वाढे. जे संपत्तीचे पवाडे, सांगी जेल जेवी. आणि ज्ञानाचे निकामाकारे, जे रोग द्वेषासी देथारे. तिये असुरेई घोरे, करील रूप. सहज इष्टानिष्ट करणी, दोघीची इया कौतुकिनी. हे नवमाध्यमी उभारणी केली होती. याप्रमाणे ज्ञानप्राप्तीची इच्छा करणाऱ्या तुम्ही जी मनात शंका आणली आहे तिचे निवारण करण्याकरिता श्रीकृष्ण उपाय सांगतील. बघा, आजच्या भागात आपण काय पाहत आहोत की ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत त्यांची स्तुती करताना, त्यांना वंदन करताना हे म्हणतायत की हे गीता सांगण्याचं जे बळ आहे माझ्यात एवढं बळ नाहीये, पण तुमच्या कृपा प्रसादामुळे मी हे धाडस करत आहे, हे गीतेचा अर्थ सांगण्याचा. आपल्या प्रसादामुळे, आपण जे मला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानामुळे मला हे शक्य होत आहे. नंतर काय म्हणतात की 15व्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे त्या मार्गावर जात असताना प्रमुख अडथळा जो काय आहे तो म्हणजे संसार आहे. तो संसार वृक्ष तोडायचा कसा? मग क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि त्याही पेक्षा जो श्रेष्ठ असा उत्तम पुरुष, हे तुम्ही आम्हाला 15व्या अध्यायात सांगितलं. उत्तम पुरुष म्हणजे काय? ब्रह्म, भगवंत, परमात्मा. हे सर्व ज्ञान आम्हाला झालेलं आहे, परंतु हे ज्ञानी लोकांना समजणं, पण जे काही मुमुक्ष आहेत की ज्यांना हे अजून समजलेलं नाही त्यांच्यासाठी म्हणून भगवंताने या 16व्या अध्यायामध्ये पुढील गोष्टींचं वर्णन केलेलं आहे की ज्यातून हे सर्व सोपं होऊन आपल्याला लक्षात येईल. ज्ञानाची उत्तम वेळेवर प्राप्ती होऊन त्यांचे योगाने स्वरूपाची प्राप्ती होईल अशी जी दैवी संपत्ती तिचे वर्णन करतील. आणि ज्या आसुरी संपत्तीमुळे राग द्वेषास थारा मिळून ज्ञानाचा नाश होतो तिचेही वर्णन करतील. आता या अध्यायात काय सांगितले बघा, दैवी शक्ती जी आहे, दैवी संपत्ती जी आहे त्याचं वर्णन होईल. अजून काय होईल? आसुरी संपत्तीचं पण वर्णन होईल की ज्याच्यामध्ये राग आणि द्वेषास थारा मिळून ज्ञानाचा नाश होतो. आसुरी जी संपत्ती आहे त्या आसुरी संपत्तीमध्ये काय होतं? राग आणि द्वेष यांना थारा मिळतो आणि त्याच्यामुळं काय होतं तर जी दैवी संपत्ती आहे किंवा जे ज्ञान आहे त्याचा नाश होतो, तिचेही वर्णन करतील. हे सगळं प्रस्तुत अध्यायामध्ये 16व्या अध्यायामध्ये येणार आहे. अशी दैवी व आसुरी संपत्ती ज्यांचे योगाने इष्ट व अनिष्ट कृत्ये घडतात ते सांगण्याची 9व्या अध्यायात सुरुवात केली होती. 9व्या अध्यायात पण आपण हे पाहिलेलं आहे की जे चांगलं आहे, जे वाईट आहे ते कशामुळे घडतं? ते दैवी व आसुरी जी संपत्ती आहे त्याच्यामुळे घडतं.
दैवी संपत्तीमुळे चांगलं घडतं, चांगले विचार मनात येतात, आपण चांगलं करतो. आणि आसुरी संपत्तीमुळे आपल्या मनात वाईट विचार येतात, राग लोभ उत्पन्न होतो, अहंकार उत्पन्न होतो. हे सगळं आपण 9व्या अध्यायात पाहिलेलं आहे. त्यावेळेस सगळा विचार करायचा होता, परंतु दुसरा प्रसंग उद्भवल्याने तो तसाच राहिला. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, 9व्याच अध्यायात हा सगळा विषय आपण पूर्ण केला असता, पण दुसरा प्रसंग उत्पन्न झाल्यामुळं हा राहिला. म्हणून तो प्रसंग आता देव निरूपण करतील. हा जो प्रसंग आहे ते देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आता त्याचं निरूपण करतील. त्या निरूपणाच्या संबंधाने मागील 15 अध्याय झाले, 15 अध्याय झाले, त्याचे पुढचा हा 16वा अध्याय होय. परंतु तया निरूपणाचे नावे अध्यायपद 16वे लावणी पाहता जाणावे मागील वारी. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही. जे मुमुक्ष मार्गाची बोळावी जे मोह रात्रीची धर्मविधी ते आदी तव दैवी संपत्ती ऐका. जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादिती ते लोकी संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवी तेथ दैव गुणे एकोपविजी झाली म्हणून दैवी संपत्ती हे. त्या निरूपणाच्या संबंधाने मागील 15व्या अध्यायात झाले, त्याचे पुढचा हा 16वा अध्याय होय. परंतु हे असो, या दोन्ही संपत्ती म्हणजे दैवी आणि आसुरी ज्ञानाची प्राप्ती व हानी करून देण्यास समर्थ आहेत. म्हणजे काय, तुमच्या अंगी जर दैवी संपत्ती असेल म्हणजे दैवी गुण जर असतील तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती नक्की होते. पण जर आसुरी गुण असतील तर तुमच्या ज्ञानाची हानी होते. ज्ञानप्राप्ती तर लांबच राहिलं, जे ज्ञान आहे त्याचीही हानी होते. म्हणून हा जो प्रस्तुत 16वा अध्याय आहे तो अतिशय महत्वाचा आहे. यात आपल्याला लक्षात येणार आहे की दैवी संपत्ती म्हणजे काय आहे, आसुरी संपत्ती म्हणजे काय आहे, म्हणजे दैवी गुण म्हणजे काय आहे आणि आसुरी गुण म्हणजे काय आहे. हा अध्याय याचं वाचन करत असताना प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये डोकावायचं आहे की आपल्यामध्ये यात जे वर्णन केलेले दैवी गुण आहेत का, किंवा यातच वर्णन केलेले आसुरी गुण आहेत का. जर असतील आसुरी गुण तर ते बाहेर कसे काढायचे आणि दैवी गुण कसे आपल्यात घ्यायचे. म्हणजे थोडक्यात काय की कुठल्या जे आपण म्हणतो ना की एखाद्याचं सिलेक्शन व्हायचं असेल, एखादी पोस्ट आहे समजा मॅनेजरची पोस्ट आहे, तर काय आवश्यक आहे, त्याचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. मग ते कुठल्याही शाखेत असो. दुसरी काय आवश्यकता आहे की त्यानं इकॉनॉमिक्स या विषयामध्ये मास्टरकी केलेली असावी. ग्रॅज्युएशन पण हवं आणि एखाद्या विषयामध्ये जो स्पेशली तो विषय त्यात मास्टर केलेली असावी. तिसरं काय आहे की बाबा तो पुण्यात राहणार असावा, पुण्यात राहण्याची त्याची व्यवस्था असावी, ही तिसरी अट आहे. तसंच या 16व्या अध्यायामध्ये अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या अटी किंवा पात्रता सांगितलेल्या आहेत. त्यात आपण बसतोय का हे आपण बघायचं. म्हणजे आपल्यात दैवी गुण आहेत का किंवा आसुरी गुण आहेत का हे लक्षात येईल आपल्याला. असं ते आहे. परंतु हे असो, या दोन संपत्ती म्हणजे दैवी आणि आसुरी ज्ञानाची प्राप्ती व हानी करून देण्यास समर्थ आहेत. जी दैवी संपत्ती मुमुक्षाला
मोक्ष मार्गात सोबत करणारी व मोहरूप रात्री वाट चालण्यास धर्मरूप मशाल होय, तिचे आधी वर्णन करतो ते ऐका. माऊली काय म्हणतात की दैवी संपत्ती जी आहे, जी तुम्हाला किंवा मुमुक्षाला मोक्ष मार्गात सोबत करणारी, त्याचं मी पहिल्यांदा वर्णन करतो, ते पहिल्यांदा तुम्ही ऐका. ज्या कुटुंबात एक मनुष्य दुसऱ्याचे रक्षण करतो, अशी पुष्कळ कुटुंबे येथे एके ठिकाणी संरक्षण केली जातात. त्यालाच लोक संपत्ती असे म्हणतात. एका कुटुंबाचा विचार आहे का? नाही, अनेक कुटुंबांचा विचार आहे. त्यालाच इथं संपत्ती असे म्हणतात. अशी जी दैवयोगाने एके ठिकाणी जमलेल्या सर्व सुख देणारी, सर्वास सुख देणारी संपत्ती, तिलाच दैवी संपत्ती असे म्हणतात. दैवी संपत्तीची व्याख्या काय केली बघा. अशी जी दैवयोगाने एके ठिकाणी जमलेल्या सर्वास सुख देणारी जी संपत्ती आहे, तिलाच दैवी संपत्ती आहे असे म्हणतात, असं इथे सांगितलेलं आहे. थोडक्यात काय की एक कुटुंब फक्त आपापल्या कुटुंबाचा विचार करतं, पण पुष्कळ कुटुंबांचा एके ठिकाणी संरक्षण केली जातात, अशा त्यालाच लोक संपत्ती असे म्हणतात. आणि अशी जी दैवयोगाने एके ठिकाणी जमलेल्या सर्व सुख देणारी संपत्ती, तिलाच दैवी संपत्ती असे म्हणतात, असे इथं सांगितलेलं आहे. तर आता ही दैवी संपत्ती म्हणजे काय, असुरी संपत्ती म्हणजे काय, म्हणजेच दैवी गुण कोणते, असुरी गुण कोणते कोणते. आपल्यामध्ये दैवी गुण पण असतात आणि असुरी गुण सुद्धा असतात, पण हे आपल्याला अजून माहिती नाही आहे की आपल्यातले दैवी गुण कोणते आणि असुरी गुण कोणते. त्यामुळं आपण व्यवहारात चालत असताना नेहमी चाचपडत चालतो. आपल्याला नेमकं समजत नाही की आपण वागतो ते बरोबर का चुकीचं. बरेचसे लोक असं प्रश्न करतात, अरे मी तर व्यवस्थित वागतो सगळ्यांशी, पण मलाच लोक असं का करतात, हा प्रश्न पडतो. मग हा प्रश्न का पडतो? कारण हे नेमकं ज्ञानच आपल्याला नाहीये की दैवी गुण कोणते आहेत आणि असुरी गुण कोणते आहेत. या सर्वांचा उहापोह आता आपल्याला उद्याच्या अध्यायापासून, उद्याच्या भागापासून आपल्याला लक्षात येणार आहे, जो आपण भाग नंबर 3 मध्ये पाहणार आहोत. तिथपासून आपल्याला हे सर्व लक्षात येणार आहे. आज आपण इथेच थांबत आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे, तो मनातल्या मनात म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.